रस्त्यावर या मुंगुशी बेलवडे काय परिस्थिती आहे रस्त्याची? खरं तर या रस्त्याला वर्क ऑर्डर झालेले 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्षामध्ये तुम्ही बघत असाल, तुम्ही तरणकोप पासून पार बेलवड्यापर्यंत जर गेलात, तर आमची अवस्था अशी आहे की आम्ही रस्त्यात आहोत का खड्ड्यात आहोत, हे आम्हाला समजायला मार्ग नाही. या रस्त्यानी असंख्य शाळकरी मुले, आमच्या गावातील काही महिला कामावरती जात असतात. कॉलेजला मुली आमच्या गावातले जात आहेत. ग्रामस्थ, आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ या रस्त्याने प्रवास करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पण रस्त्याची एवढी खूप दुरवस्था आहे की कोणतरी याच्यावरती पडून असे अनेक अपघात इथेशी झालेले आहेत. आमच्या मालवाडीचा मुलगा सुद्धा इथेशी या चढणीला जिथं खोदलेलं आहे, त्या रस्त्याला स्लिप होऊन गाडी येऊन पडला होता. त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे. असे अनेक प्रकार या रस्त्याला झालेले आहेत. पण मात्र प्रशासन ढीम आहे, अधिकारी लोक ढीम आहेत, ठेकेदाराला कुठल्याही प्रकारचं घेणं-देणं नाहीये आणि ह्याचा मनस्ताप मात्र नक्कीच ग्रामस्थांना होताना बघायला मिळतोय. याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. आमच्या वेदना ह्या आम्हालाच माहिती आहेत. फक्त आम्ही गप्प बसून या रस्त्यानी फक्त प्रवास करतोय. गाड्यांची अवस्था जर बघितलीत, तर आमच्या गाड्यांचा सुद्धा मेंटेनन्स हा जो पहिला 0% वर होता, तो आज आम्ही आमच्या गाड्यांना वारंवार गॅरेजला घेऊन जाऊन काम करावं लागत आहे. याचा फायदा तोटा हा सर्वस्वी ग्रामस्थांना बेलवडे पंचक्रोशीच्या होताना बघायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने जर जर तुम्हाला ह्या गोष्टी जर करायच्याच नव्हत्या, तर आमच्या रस्त्याची वाट लावायला नको हवी होती. एवढंच आम्हाला अभियंत्यांना सांगायचं आहे. अभियंते झोपून आहेत, याचं दुःख आहे. कॉन्ट्रॅक्टरशी आम्हाला काही नाही, पण सरकारी अधिकाऱ्यांनी हे जबाबदारीने काम करायला पाहिजे. तर सरकारी अधिकाऱ्यांचा, त्या डिपार्टमेंटचा आम्ही निषेध करतो. मुंगोशी बेलवाडे रस्त्याची अवस्था पाहून नागरिक संताप, अधिकाऱ्यांना खडे बोल. पेण तालुक्यातील मुंगोशी बेलवाडे रस्त्याची अवस्था खूप बिकट झाली आहे. वारंवार अधिकाऱ्यांना विचारणा करून सुद्धा देखील रस्ता होत नाही. ठेकेदाराला सुद्धा विचारणा केली असता आज करतो उद्या करतो अशी उत्तरे मिळत आहेत, परंतु रस्ता काही झालाच नाही. पहिल्याच पावसामध्ये रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यातून पाण्याचे नाले वाहत असून संपूर्ण ग्रामस्थ, गावकरी, सरपंच संतापात आहे. आज पाहणी केली असता रस्त्याची खूप बिकट परिस्थिती झाली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री सडक योजनेतून हा रस्ता मंजूर आहे. 2 वर्षापासून या रस्त्याचं टेंडर पास झालं असून काम होत नाहीत. ठेकेदाराच्या उत्तरामध्ये नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांचे हाल तर एकीकडे आहेत, परंतु अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. आज संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन प्रांताधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी तत्काळ निर्णय घ्यायला सांगितला व पंतप्रधान, मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत इंजिनियर यांना तत्काळ या रस्त्याच्या संदर्भात विचारणा केली असता अधिकारी जागेवर येऊन पाहणी करायला लागले. परंतु एवढे वर्ष का रस्ता झाला नाही याची विचारणा केली असता अधिकारी मात्र गप्पचे गप्पच राहिले आहेत. हेच मात्र लोकशाहीचे दुर्दैव. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड, रायगड. अवस्था आणि ही मोरी कुठल्या अशी झाली आहे का, ही मोरी महिनाही झाले नाही बांधलेली आहे आणि तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये लोक इथल्या या रस्त्याला जीव घेण्याचा प्रवास करतील कसं? ही मोरी बघ, मातीवर बनायची माझ्या शेताची घेतली. हे बघ किती फाटले. हे बघ काय परिस्थिती आहे रस्त्याची. आता तुम्ही पाहताच ह्या ज्या मोऱ्या बांधलेल्या आहेत, मोऱ्या बांधल्यात लोकांच्या जीवाशी खेळायला जाण्याचा हा प्रकार केलेला आहे. CM जसवा अंतर्गत, PM जसवा अंतर्गत या रस्त्याचं कामाचं उद्घाटन 2.5 वर्षापूर्वीच झालेलं आहे. कामाची काम करण्याची मुदत सुद्धा संपलेली आहे, पण ठेकेदारांना, प्रशासनाला प्रत्येक वेळी सांगून सुद्धा काहीच काम केलेलं नाही. रस्ता कुठे डागडुजी फक्त केलेली आहे. तुम्ही पाहू शकता तर मोऱ्या ज्या बांधलेल्या आहेत ह्या कुठल्या पद्धतीचे आहेत. अजून हा पहिलाच पाऊस चालू आहे, त्या पावसामध्ये ही अवस्था. 1 महिनाही झालेला नाही. ती पलीकडची दगडा दाखव, मोरी आलेली पलीकडची दगडा घे. हा दगड सुद्धा मला असं वाटते पाऊस जास्त झाला तर येईल खाली. गाडी थांबवायची. केतनजी, काय रस्ता नेमका वाटते तुम्हाला, कसा आहे? गेल्या 2.5 वर्षापूर्वी या रस्ता सँक्शन झालं होतं.
4,05,00,000चा निधी मोठमोठी बॅनरबाजी या रस्त्याच्या संदर्भात आजूबाजूच्या परिसरामध्ये लावली होती आणि स्थानिक पुढारी स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून या रस्ता लवकरात लवकर होईल अशी आम्हाला पूर्ण पंचकृषीला अपेक्षा होती. परंतु आज जी परिस्थिती आपण पाहतोय, गेले 3-4 महिने आम्ही वारंवार रस्त्याच्या घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरला भेटतोय, सतत प्रशासनाला भेटतोय, अधिकाऱ्यांना भेटतोय. प्रत्येक वेळी थूक लावण्याचं काम या सगळ्या नेते मंडळींनी आणि कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचबरोबर प्रशासनाने केलेलं आहे. आज जी अवस्था रस्त्याची संपूर्ण तुम्ही पाहताय, मोरव्यांचं काम अतिशय निष्क्रिय दर्जाचं केलेलं आहे. कारण जर मोरवीच्या तुम्ही बाजूने गेलात तर मोरवी खाली देखील गाडी पडू शकते अशी परिस्थिती आहे आणि संपूर्ण रस्त्याला अशा पद्धतीने खड्डे आहेत. मगाशी ज्या पद्धतीने स्थानिक लोकांनी सांगितलं की येता जाता लहान मुलं प्रवास करतात, शाळेय विद्यार्थी प्रवास करतात, अतिशय दयनीय अवस्था. कुठलीही गाडी कधीही पलटी होऊ शकते आणि विद्यार्थ्यांना इजा होऊ शकते. त्याचबरोबर आमच्याकडे आदिवासी समाजाची लोक फार जास्त प्रमाणात आहेत, त्यांना उदरनिर्वाहासाठी पेण शहरामध्ये यावं लागतं. त्याचबरोबर गर्भवती महिला आदिवासी किंवा इतर समाजाच्या त्यासुद्धा पेणमध्ये यावं लागतं. या रस्त्याला प्रवास करत असताना एखादा प्रसंग जर घडला, बाईकवर येणाऱ्या लोकांना सुद्धा खूप मोठ्या अडचणी सामोरे जावं लागतं. एखादा प्रसंग घडला तर त्याला जबाबदार कोण, याची संपूर्ण जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरने घ्यावी, प्रशासनाने घ्यावी आणि अधिकाऱ्यांनी घ्यावी. एवढंच बोलतो आम्ही. आणि लवकरात लवकर या पावसाळ्यापुरतं व्यवस्थितरित्या प्रवास करता येईल असा रस्ता आम्हाला करून द्यावा, नाहीतर यानंतर कुठल्याही उद्रेकाला प्रशासनाने सामोरे जायला तयार राहावं. किती आदिवासी वाड्या आहेत, किती गाव आहेत टोटल? तीन मुख्य गावं आणि त्यानंतर 13 आदिवासी वाड्या, म्हणजे या ठिकाणी जवळपास 2,000च्या आसपास लोकसंख्येचा असलेला हे परिसर आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणचे फार्म हाऊसेस आमच्याकडे आहेत, तिकडची लोक प्रवास करत आहेत. त्यामुळे रस्त्याची अजून दयनीय अवस्था होती आहे. त्यामुळे या आमच्या विभागाला जरी आम्ही एक बाजूला शहरापासून राहत असलो तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळावा आणि मुख्य प्रवास जे प्रशासन किंवा शासन जे मुख्य प्रवास सगळ्यांना घेतोय, आम्हालाही त्या प्रवाहात घ्यावं अशीच आम्ही विनंती करतो. मला काय सांगाल रस्त्याची परिस्थिती? आणि पुढे दर्गा सुद्धा आहे, मुंबईवरून लोक येतात. गावाल्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा बोललं जातं की एवढं गाव आहे चांगलं, ग्रामपंचायत चांगली आहे आणि बाहेरून जे लोक आहेत त्यांना रस्ता करता येत नाही, असा काहीतरी विषय चालला होता मागं. काय नेमकं आहे? नमस्कार. जो आमच्या इथं बद्रुद्दीन दर्गा जो नावाने प्रसिद्ध, जगप्रसिद्ध बद्रुद्दीन दर्गा आहे आणि तिथं महाराष्ट्रातून नाही, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा तिथेची भाविक लोक येतात आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही पुढारी लोक, खासदार तुमचे आहेत, आमदार तुमचे आहेत, अख्खा सगळा तालुका, जिल्हा, राज्य सगळा BJPमय असताना सुद्धा तुमची ही परिस्थिती, तर तुमच्या ह्या विकास तुमच्या गावाचा कधी होणार? विकास न होण्यामागं त्या इतर आलेले लोक, आमचे नातेवाईक असतील, आमचे कोण मित्रबरोबर, ते याच विषयावरून आम्हाला टॉर्चर करतात. आणि तुम्ही पुढारी बिनाकामाचे पुढारी आहात. आमचे सरपंच सतत कार्यरत असतात, आम्ही उपसरपंच केतन पाटील आहेत, मदन पाटील आहेत, LK पाटील, आम्ही सर्व मंडळी रात्रंदिवस या शासनाच्या आणि प्रशासनाच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मागं आहोत की बाबा रस्त्याला डागडुजी करा. आता डांबर पडू शकत नाही, आम्हालाही कळते, पण कमीत कमी ही रस्त्याची गटारच साफ केली असं आज ही परिस्थिती उद्भवली नसती. ह्याला जबाबदार कोण? आज आम्ही सर्व ग्रामस्थ तहसीलदारांना पत्र द्यायला चाललो. तहसीलदारांना आम्ही आज प्रांत ऑफिसला सुद्धा जाणार पत्र देण्यासाठी. आणि हीच मंडळी उद्या आम्ही डोंगरे साहेबांच्या ऑफिसला ठिय्या आंदोलन देणार आहोत परवापासून. त्यांना शेवटचे लेटर देऊन पूर्ण ग्रामस्थ आम्ही ठिय्या आंदोलनाच्या उद्देशातून त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत. शासकीय अधिकारी म्हणजे बेदखलच घेत नाही का? शासकीय अधिकारी दर 2 महिन्याला बदलतात. आलेला अधिकारी सांगतो का मी आताच आलोय, मी कालच आलोय, मी परवा आलोय, पण कागद तर तिथंच राहतो ना. अधिकारी मुख्य जी शारिका देसाई आहेत, जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत, त्यांनी आजपर्यंत एवढ्यात वारंवार सरपंच आणि उपसरपंच आम्ही सगळ्या मिळून वारंवार त्यांची पत्र व्यवहार केला, तोंडी फोन करून सांगितलं. ते अजून एकदा सुद्धा या रस्त्याला व्हिजिट दिलेली नाही. त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करण्यात यावी प्रशासनाच्या मार्फत आणि तहसीलदार प्रांतामार्फत. या सगळा आज एवढा अंदाज चाललाय, हा रस्त्याची अवस्था ही केवळ आणि केवळ प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे चालू आहे. आता तुम्ही शाळेकरी मुलांना शाळेत घेऊन जात असता रोज, रस्त्याची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला? रस्ते खड्डे सगळीकडे. आता बघा तुम्ही, हेच बघा खड्डे कशी शाळेतल्या मुलांना कशी नेणार आम्ही? खड्डे, परत गाडीचे आमचं नुकसान, टायर पंक्चर, हेम तेम सगळे मोडतोड, सगळी गाडीची सगळी मोडतोड. म्हणजे वेळेवर शाळेत जाऊ शकत नाही, अशा पद्धतीचा रस्ता आहे. हो. हे मुलांना त्रास काय होतो का त्याचा? मुलांना त्रास म्हणजे आता खड्डे नीट बसताना येत, मुलांना खड्ड्यांमुळे गाडी पलटी व्हायची चान्स. बघा आता तुम्हीच बघा रस्त्याकडे, कुठनं गाडी लोटा
हे संपूर्ण रस्ते पाणी केले असता रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. हो हो मग मुलांना काय समजा काय कोणाला काय कधी असं वाटतंय का तुम्हाला की भीती हो, वाटते? कधी पण काही होऊ शकतो. गाडीचं काय पंक्चर झाल्यानंतर गाडी कुठनं तुम्ही लोटणार, पलटी होणार. आता तुम्ही बघा ना, तुम्ही इथूनच गाडी कुठनं लोटणार माणूस. हे बघा इकडं बघा, डांबर बघा, डांबर बघा हाताने निघते. इकडं बघा, हे बघा डांबर हाताने निघते. हे बघा डांबर हाताला लागली.